यानंतर एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला कथित वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली जाते। संभाजीराजे छत्रपतींनी या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित ही मागणी केली आहे। काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली ही समाधी आहे। वाघ्या कुत्र्याचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख किंवा मग संदर्भ मिळत नाहीये असं त्यांनी या पत्रात म्हटलंय। रायगडावर हे अतिक्रमण असून 31 मे पर्यंत ते हटवण्याची मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे। दरम्यान या संदर्भात इतिहासकार संजय सोनावणी ज्यांनी 2012 मध्ये याच मुद्द्याला धरून उपोषण केलं होतं, त्यांनी समाज माध्यमांवर वाघ्याच्या अस्तित्वाचा पुरावा देखील दिलाय। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली आहे आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। आपण पाहूया। गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की इतिहासाबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत। काही जण त्याच्यावरती आक्षेप घेत आहेत तर काही जण त्याच्या बाजूने बोलत आहेत। त्यातील एक विषय म्हणजे की औरंगजेबाची कबर। तो विषय ज्वलंत असतानाच पुन्हा एकदा रायगडावरती जे महाराजांची समाधी आहे तिथे जे वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे त्याच्यावरनं पुन्हा एकदा वाद निर्माण झालेला पाहायला मिळतोय। आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संजय सोनावणी सर, जे इतिहासकार आहेत, इतिहासाचा अभ्यासक आहेत असं म्हणलं तरी चालेल। तर त्यांनी आज एक फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी असं देखील त्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की याबद्दलची सगळी माहिती एका जर्मन पुस्तकात देखील आहे। तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। असं आहे की जर्मन किंवा जगातली सगळी मिशनरी सोसायटी ती जर्मनमधली आहे। त्या मिशनऱ्यांनी जे प्रवास केले त्या काळामध्ये धर्मप्रचारासाठी आणि जे गोष्ट त्यांना दृष्टीपथात आल्या त्याच्या नोंदी त्याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत। या पुस्तकाची दुसरी आवृत्ती 1930 साली प्रकाशित झाली आणि या पुस्तकात काय म्हटले की रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि त्या समाधीसमोरच एका चौथऱ्यावर वाघ्या नावाच्या कुत्र्याची एक दगडामधली बसवलेली ताशीव प्रतिमा आहे, दगडात बनवलेली आहे आणि ती प्रतिमा ती वाघ्याची आहे ज्याने शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळेस त्याने जळत्या चितेमध्ये उडी घेतली होती असा तो उल्लेख जर्मन पुस्तकामध्ये आहे, जो 1630 साली जी दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली त्याच्यामध्ये तो आलेला आहे। आता सध्या जो रायगडावरचा पुतळा आहे पंचधातूमध्ये बनवलेला, तो बनवला गेला 1936 साली। आता 1930 साली जर्मनांनी लिहिलं की वाघ्या नावाचा कुत्रा होता आणि त्याने जळत्या चितेत उडी घेतली, त्याचा हा पुतळा आहे। आणि 1936 साली हा पंचधातूतला पुतळा ज्यावेळेस शिवसमाधीचं पुनर्जीवन केलं गेलं, पुन्हा बांधणी केली गेली, पुनरुत्थान केलं गेलं, त्या काळामध्ये तुकोजी राजे होळकर यांनी दिलेल्या देणगीतनं हा वाघाचा पुतळा पुन्हा बांधण्यात आला। आता त्या दोन गोष्टी स्पष्ट होतात की पूर्वीचा जो पुतळा होता तो दगडात होता आणि आताचा पुतळा आहे पंचधातूमध्ये। म्हणजे वाघाचा पुतळा आधीपासून होता शिवसमाधीकडे पाहणारा, याचं हे स्पष्टपणे उदाहरण देणारा, हा पुरावा देणारा हा पुरावा आहे। आणि हा कोणाचा आहे? जर्मनांचा आहे। जर्मन तर काही प्रवासी होते, मिशनरी होते, त्यांनी जे पाहिलं, ज्यांनी जे ऐकल्या, त्या दंतकथा असतील किंवा लोकसमजुती असतील, लोकांमध्ये प्रचलित असणाऱ्या काही कथा असतात त्या असतील, परंतु वाघ्या नावाचा कुत्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात होता, त्याने प्राणार्पण केलं आणि त्याचा पुतळा त्याची स्मृती म्हणून बनवण्यात आला होता आणि तो संभाजी महाराजांनी बनवला होता, हे इतिहासातनं स्पष्ट दिसतं। हा जर्मन पुरावा। आपण जसं बघितलं की आता संजय सोनावणी सरांनी सांगितलं की जी दंतकथा आहे खरं तर ती दंतकथा नसून वाघ्या नावाचा कुत्रा हा खरंच शिवाजी महाराजांच्या आयुष्यात होता, तो त्यांचा लाडका होता आणि जेव्हा त्यांची चिता जळत होती तेव्हा त्यांनी त्याच्यात उडी देखील घेतलेल्याचा पुरावा हा जर्मन पुस्तकात त्याचा उल्लेख केलेला आहे। आणि त्यासोबतच यादवाडमधलं जे शिल्प आहे तिथे सुद्धा एका कुत्र्याचं शिल्प आहे। तर आता त्यांनी अशी भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे, जर रायगडावरची ही समाधी काढण्यात आली तर पुन्हा एकदा उपोषणाची भूमिका तर असेलच, पण त्यासोबतच कायदेशीररित्या ते हायकोर्टात देखील जाणार आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।